Hello everyone, welcome to our channel Ayur Sutra. We are here to understand how to study BMS in first year. You already have started your first year before 6 months ago. Now this time is not for new starting. Soon you are going to face your first internal. So what is our target now? To tackle internal only. So all the doubts you have about study we are going to discuss in this video. First about paper. फर्स्ट वी विल सी द पॅटर्न ऑफ पेपर. जसं आपल्याला माहिती आहे आपला पेपर हा 3 सेक्शनमध्ये डिवायडेड असतो. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट 20 MCQ येतात. ओके, नेक्स्ट असतं आपलं SAQ. SAQ आपल्याला टोटल आलेले असतात 8. नंतर असतात आपले LAQ, आपल्याला 4 LAQ आलेले असतात. त्याच्यामध्ये आता आपण त्यांचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघूया. MCQ आपल्याला 20 असतात. प्रत्येक MCQ 1 मार्क्स म्हणजे होतात आपले 20 मार्क्स. SAQ असतो आपला 5 मार्क्सला. 8 SAQचे होतात आपले 40 मार्क्स. नंतर LAQ असतो आपला 10 मार्क्सला. 4 LAQचे होतात आपले 40 मार्क्स. हा झाला आपला पेपर पॅटर्न आणि त्याचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला पेपर आपला 100 मार्क्सचा आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 50 मार्क्सचा क्रायटेरिया असतो. म्हणजे आपल्याला पासिंगसाठी आपल्याला ॲटलिस्ट 50 मार्क्स तरी आले पाहिजे. यामध्ये आता आपण पाहूयात की आपले जे सब्जेक्ट असतात आपल्याला प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला 2-2 पेपर अरेंज केलेले असतात. त्याच्यामध्ये संहिता सोडला तर प्रत्येक सब्जेक्टचे आपल्याला 2-2 पेपर बघायला भेटतील. तर आता याचं क्रायटेरिया कसा असणार आहे. आता 2 पेपर म्हणजे आपले होणार ते 100 मार्क्सचे 2 पेपर होणार. त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल 200 आउट ऑफ आपल्याला 100 मार्क्स तरी आले पाहिजे. हा आपला पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे. ओके, देन नेक्स्ट आपण बघूया हाऊ टू स्टडी. आता आपल्या व्हिडिओच्या मेन पॉईंटवर वळूया आपण. आता आपल्या इंटरनलला मोजण्या इतकेच दिवस राहिल्यामुळे आपल्याला आता क्वालिटेटिव्ह अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे त्या आता आपण पाहूया. आता फर्स्ट झालं आपलं ब्ल्यू प्रिंट. आता ब्ल्यू प्रिंट बऱ्याच लोकांनी पहिल्यांदा नाव ऐकलं असणार आहे. तर ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय असतं. आता मी तुम्हाला सांगेल की ब्ल्यू प्रिंट्सशिवाय तुम्ही स्टडी करूच नका. जर तुम्हाला फक्त तुमचं टार्गेट जर असेल की तुम्हाला युनिव्हर्सिटी तुमचे इंटरनल क्लिअर करायचे तर ब्ल्यू प्रिंट हा आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आता ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय. तर ब्ल्यू प्रिंटमध्ये आपल्याला पेपर पॅटर्न दिलेला असतो. फक्त पेपर पॅटर्नच नाही तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं आहे ते आपल्याला ब्ल्यू प्रिंटमध्ये दिलेलं असतं. आपण एका सब्जेक्टचं ब्ल्यू प्रिंट बघूया. आता इथे आपण बघू शकतो आपल्याला इथे टॉपिक्स दिलेले असतात. यांचं वेटेज हा कोणत्या टर्ममध्ये येणार आहे. त्याच्यानंतर याचं मार्क्स आपल्याला किती मार्क्ससाठी हा येणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो. आपण आपल्या काही नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघूया की कोणत्या टॉपिकवरून किती मार्क्सला क्वेश्चन येणार आहे, कोणत्या टॉपिकवरून MCQ येणार आहे, कोणत्या टॉपिकवरून SAQ येणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला ब्ल्यू प्रिंटमध्ये दिलेल्या असतात. ओके, यासाठी आपल्याला ब्ल्यू प्रिंट फॉलो करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. परत एकदा सांगते, ब्ल्यू प्रिंट मस्ट पाहिलीच पाहिजे. ओके, नेक्स्ट असतं आपलं पेपर प्रेझेंटेशन. आता आपल्याला BMSमध्ये आपण बघतो की कंटेंट खूप जास्त असतं. आता हा कंटेंट कवर कसा करायचा. पेपरमध्ये पण आपल्याला लिमिटेड पेजेस असतात. तर हा कंटेंट आपण फक्त कंटेंट उतरवला कुठेतरी आपल्याला पाहिजे तेवढे अपेक्षित मार्क्स भेटत नाही. आपल्याला मार्क्स अपेक्षित पाहिजे असतील तर आपण त्याला कुठेतरी शॉर्टमध्ये चार्ट फॉर्ममध्ये लिहिणे गरजेचं असतं. आता प्रेझेंटेशनवर पण आपण काही व्हिडिओ बनवणारच आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रेझेंटेशनचे डिटेल्स व्हिडिओ बघूया. नंतर असा श्लोक. आता श्लोक हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रत्येकाला पडलेला डाऊट असतो की किती श्लोक आणि कोणते श्लोक लर्न केले पाहिजे. आता आपल्याला प्रत्येक टॉपिकला आपल्याला श्लोक दिलेला आहे. प्रत्येक टॉपिकचा श्लोक करायला गेलं ते आपल्याकडून ते कुठेतरी कवर होणार नाही आहे. म्हणून कोणते श्लोक इम्पॉर्टंट असतात, कोणते केले पाहिजे, कोणते श्लोक करायला हवे आम्ही ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. फक्त तुम्ही तेवढे श्लोक करून गेले तरी तुम्ही पासिंग आरामात निघू शकतात. ओके, आता आपलं मेन टार्गेट असणारी आपली फर्स्ट इंटरनल.
त्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स, इम्पॉर्टंट श्लोक्स, पेपर प्रेझेंटेशन आणि तुमचे डाऊट्स या सर्व गोष्टी आपण कवर करणार आहोत. त्यासाठी तुमचे डाऊट्स कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायला विसरू नका. या सर्व गोष्टी आपण येत्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुमचे डाऊट्स कमेंट करा, व्हिडिओजला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.